हॅलो टू ऑल लिसनर्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉरवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चला तर मग ऐकूया एक सुंदर विचार. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही. मित्रांनो, आज आहे 16 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. आजच्याच दिवशी 16 फेब्रुवारी हा लिथुएनियाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. 1918 साली लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले. 1985मध्ये लेबेनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लिम संघटनेची स्थापना करण्यात आली. आजच्याच दिवशी 1704मध्ये औरंगजेबाने राजगड जिंकून त्याचे नाव नबीशाहगड असे ठेवले होते. 1959मध्ये फिडेल कॅस्ट्रो क्युबाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. 2001मध्ये रंजन साळवी यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते पिंजरा, सवाल, माझं ऐका, केला इशारा जाता जाता आदी मराठी चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शक होते. आजच्याच दिवशी 1978 रोजी वासिम जाफर यांचा जन्म झाला. ते भारतीय क्रिकेटपटू होते. 1994मध्ये पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते जयपूर अत्रोली घराण्याचे गायक होते. त्यांचा जन्म 4 जुलै 1912 रोजी झाला. 1954मध्ये मायकेल होल्डिंग यांचा जन्म झाला. ते वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू होते. आजच्याच दिवशी 1745मध्ये माधवराव बल्लाळ भट उर्फ थोरले माधवराव पेशवे यांचा जन्म झाला. ते मराठा साम्राज्यातील चौथा पेशवा होते. 16व्या वर्षी पेशवे पदावर विराजमान झाल्यावर अत्यंत कर्तबगार पेशवा म्हणून ते नावारूपास आले. पानिपतच्या युद्धानंतर विस्कटलेली मराठेशाहीची घडी त्यांनी बसवली. त्यांचा मृत्यू 18 नोव्हेंबर 1772मध्ये झाला. 1876मध्ये रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. ते भारतातील पहिले सिनियर रँगलर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई राज्याचे शिक्षण मंत्री आणि भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्चायुक्त होते. त्यांचा मृत्यू 6 मे 1966 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1944मध्ये धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. भारतीय चित्रपट उद्योगाचे ते जनक, लेखक, छायाचित्रकार, दिग्दर्शक, संकलक, वेशभूषाकार, कला दिग्दर्शक इत्यादी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे झाला. 1968मध्ये नारायणराव सोपानराव बोरावके यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार होते. पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यात अनेक संस्था व उद्योग त्यांनी उभे केले. संशोधित फळांच्या उत्पादनास त्यांनी प्रोत्साहन दिले. 1933मध्ये त्यांना रावसाहेब तर 1946मध्ये त्यांना राव बहादूर हे किताब मिळाले. शेतीच्या आधुनिकीकरणावर त्यांनी जास्त भर दिला. त्यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1892 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1996 रोजी R.D. आगा यांचा मृत्यू झाला. ते उद्योगपती, थर्मॅक्स उद्योग समूहाचे संस्थापक होते. 1956मध्ये मेघनाथ साहा यांचा मृत्यू झाला. ते खगोल भौतिक शास्त्रज्ञ व संसद सदस्य होते. ताऱ्यांच्या वातावरणाचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांत त्यांनी मांडला. भारताचे स्वतःचे राष्ट्रीय पंचांग त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आले. त्यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1893 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2000 साली बेल्लारी शामण्णा केशवन यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालय शास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटरचे पहिले संचालक होते. 1964मध्ये बेबेटो यांचा जन्म झाला. ते ब्राझीलचे फुटबॉलपटू होते. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉरवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.